नमस्कार. शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या सगळ्यांसाठी काल म्हणजे 30 जानेवारी 2026ला एक महत्वाचा शासन निर्णय किंवा GR आलाय. वरवर पाहिलं तर हा फक्त एका कंपनीच्या कराराबद्दल वाटतो, पण यात खोलवर शिरल्यावर सरकारची एक वेगळीच रणनीती दिसते. चला आज आपण या GRचे छुपे अर्थ समजून घेऊया. बरोबर, कारण सगळ्यांच्याच मनात पहिला प्रश्न आहे की GR आला म्हणजे भरती सुरू झाली का? हो, नेमका तोच प्रश्न. आणि याचं उत्तर खरं तर नाही असं आहे. हा GR भरती सुरू करण्याबद्दल नाहीये. अच्छा. हा GR फक्त भरतीसाठी जे पवित्र पोर्टल लागतं ना, ते चालवणाऱ्या कंपनीच्या कामाला आणि खर्चाला परवानगी देण्यापुरतं आहे. म्हणजे ही फक्त एक प्रशासकीय पायरी आहे, बरोबर. उमेदवारांसाठी थेट यात काही नाही. मग पण नक्की काय आहे यात? कोणती कंपनी आहे? ही कंपनी आहे टॅलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे जी जुनी कंपनी होती तिलाच पुन्हा काम दिलंय. थांबा, पुन्हा त्याच कंपनीला? मागच्या वेळी काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या होत्या असं ऐकलं होतं मी. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण सरकारने GR मध्ये याची 3 कारणं दिली आहेत. काय आहेत ती? पहिलं म्हणजे पदभरती तातडीनं करायची आहे आणि नवीन एजन्सी निवडायला वेळ गेला असता. ठीक आहे. दुसरा म्हणजे टॅलिस्माला या कामाचा अनुभव आहे. आणि तिसरं, जे महत्वाचं आहे, त्यांनी कामाच्या दरात काहीही वाढ केलेली नाही. म्हणजे वेळेची बचत आणि जुना अनुभव हे मुद्दे पटण्यासारखे आहेत. पण यामुळे उमेदवारांसाठी पुढचा मार्ग मोकळा झालाय की अजूनच गोंधळ वाढलाय? म्हणजे जे सेल्फ सर्टिफाईड उमेदवार आहेत त्यांना प्रेफरन्स कधी देता येणार? नेमका हाच कळीचा मुद्दा आहे, पण त्यावर हा GR काहीच बोलत नाही. अरे हो, कारण प्रेफरन्स देण्याआधी शासनाला काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात, जसं की संचमान्यता, समायोजन आणि जिल्हांतर्गत बदल्या. आणि ह्या प्रक्रिया इतक्या का महत्वाच्या आहेत? कारण त्या पूर्ण झाल्याशिवाय सरकारला नक्की कुठे आणि किती जागा रिकाम्या आहेत हेच कळणार नाही. अच्छा, म्हणजे आधी जागा निश्चिती व्हायला हवी. अगदी. आणि जागाच निश्चित नसतील तर उमेदवार पसंतीक्रम देऊनही काही उपयोग होणार नाही. त्यामुळे ते काम आधी होणं गरजेचं आहे. समजलं. आता या खर्चाबद्दल GR मध्ये काही सांगितलंय का? कारण मला वाटते खरी गंमत तिथेच आहे. अगदी बरोबर पकडलेस. टॅलिस्मा कंपनीला मुदतवाढ देण्यासाठी साधारण 68 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. ठीक आहे. पण खरी गंमत पुढे आहे. याच GR मध्ये सरकारने पवित्र पोर्टलसाठी नवीन एजन्सी शोधायला एक नवीन टेंडर काढायला सुद्धा मंजुरी दिली आहे. काय सांगताय? हो, आणि त्याचा अंदाजे खर्च वर्षाला 74 लाख रुपये. अरे वा. म्हणजे एकाच वेळी जुन्या कंपनीला मुदतवाढ पण दिली आणि नवीन कंपनीसाठी टेंडर पण काढलं. हे तर मोठं विचित्र वाटतंय. हो ना. सरकार एकाच वेळी 2 घोड्यांवर स्वार व्हायचा प्रयत्न करतोय असं दिसतंय. पण मग असं का केलं असेल? GR मध्ये एक अट आहे की नवीन एजन्सीची निवड झाली की टॅलिस्मा कंपनीला 1 महिन्याची नोटीस देऊन त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपवलं जाईल. अच्छा, परिणाम होऊ शकतो यावर? नाही, ह्या GR मध्ये तरी कोणत्याही न्यायालयीन प्रकरणाचा उल्लेख नाही. हा निर्णय पूर्णपणे प्रशासकीय आहे. म्हणजे कायदेशीर अडथळा सध्या तरी नाही. सध्या तरी नाही. अर्थात एवढी मोठी भरती प्रक्रिया म्हटल्यावर न्यायालयीन आव्हानं येऊ शकतात, पण या GR मुळे तरी तसं काही दिसत नाही. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण सार काय काढायचा? सार इतकाच की हा GR म्हणजे भरती प्रक्रियेच्या गाडीला धक्का देणारे इंजिन आहे. पण गाडी कधी सुटेल याची तारीख त्यात नाहीये. सरकारने एक तांत्रिक अडथळा दूर केलाय, पण प्रत्यक्ष भरतीसाठी संच मान्यता आणि बदल्यांसारख्या प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहावीच लागेल. थोडक्यात सांगायचं तर 30 जानेवारी 2026चा हा GR टॅट 2025 शिक्षक भरतीसाठी एक सकारात्मक पाऊल नक्कीच आहे, पण तो भरतीचं वेळापत्रक देत नाही. अगदी. आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. शासनाने तातडीच्या गरजेसाठी जुन्या संस्थेलाच कायम ठेवलंय, पण त्याचवेळी नवीन संस्थेसाठी निविदा पण सुरू केली आहे. ही जी दुहेरी रणनीती आहे ती पवित्र पोर्टलच्या दीर्घकालीन व्यवस्थापनाबद्दल काय दर्शवते? हा फक्त उत्तम तंत्रज्ञान किंवा कमी खर्चाचा शोध आहे की यामागे आणखी काही खोलवरचा विचार दडला?